विष्णू भक्तास त्रास देण्याचा प्रयत्न यमराज कधीच करत नाही. यमराज आपल्या दूतास नेहमी बजावतो की विष्णूच्या भक्तास दंड देण्याचा आपला अधिकार नाही. तेव्हा अशा भक्तास तुम्ही हात देखील लावू नका. भगवान श्रीहरीने स्वतःच अर्जुनात म्हटले होते की माझा भक्त कधीच नाश पावत नाही. संसाररूपी कटुवृक्षाची दोनच फळे फक्त अमृतमय असतात व ती म्हणजे भगवान केशवाची भक्ती व विष्णू भक्तांचा सहवास ही होत. जो मनुष्य विष्णू स्तवनास रोज ध्यानमग्न होऊन बसतो त्याचे पापे नष्ट होतात व तो विशाल अशा स्वर्गलोकी गमन करीत असतो. श्रीसूत म्हणाले, ज्याप्रमाणे गायीच्या दुधातच तूप समाविष्ट असते परंतु तिला बल देत नाही, त्याप्रमाणे भगवान देखील सर्वत्र सर्व प्राणी मात्रांमध्ये वास करीत असतो परंतु त्याचे स्मरण व आराधना केल्याशिवाय मोक्षपद मिळत नाही. प्राणायाम, जप, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी अशी योगाची 6 अंगे आहेत. याच योगाची शेवटची पायरी समाधी असते. जेव्हा योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीचे मन संकल्परहित होते, आपल्या इंद्रियाविषयीचे त्यास कोणतेच ज्ञान विचार राहत नाही व जो ब्रह्मामध्ये लीन होऊन जातो त्या अवस्थेसच समाधी म्हटले जाते. शिशुपालाने स्मरणाचा अभ्यास करून सिद्धी प्राप्त केली होती. सर्वात उत्तम योग तोच आहे जेव्हा ब्रह्म आणि आत्मा एकरूप होऊन जातात. योगाचा अर्थच मुळी ब्रह्म व आत्मा यांचे एकीकरण आहे. तोच मोक्ष आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव